नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चंद्र तारे नेकलेस, जो की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे. तर व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला सपोर्ट करा. तर ह्या ठिकाणी आता आपण व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत. पहिले मी तुम्हाला दाखवते आहे की हा जो चंद्र तारा नेकलेस आहे तो किती सुंदर आणि किती असं एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो आहे. दिसतंयच तुम्हाला कॉम्बिनेशन त्याचं. खूप सुंदर असा हा नेकलेस एक तयार झाला होता आणि हा आपला ऑर्डरचा नेकलेस आहे, त्यामुळे म्हणलं की तुम्हाला शेअर करावं जरा. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. तर ह्या ठिकाणी मी बघा पहिल्यांदा फुलं तयार करून घेतली होती, जे की 7 फुलांचं मी बनवून घेतलेले होते. 7 पर्ल्सपासून ओवल शेपचे जे मी बीड्स घेतले होते, पर्ल्स घेतले होते त्याच्यापासून हे बनवलेले आहेत. बीचमध्ये त्याच्या क्रिस्टल बीड आहे, साईडने गोल्डन बीड्स आहेत, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. असे ह्याचे मला 7 फुलं लागले होते. 7 फुले आणि 4 चंद्र जे आहेत, ह्यापासून आज आपण हा चंद्रतारा नेकलेस बनवणार आहोत. हा एक सेट आहे आणि सेटवरचा नेकलेस मी एक एक करून तुम्हाला दाखवते आहे, का तर एकदम 4-5 वस्तू ज्या आहेत त्या पॉसिबल नाही आहे, त्यामुळे एक एक करूनच मी दाखवणार तुम्हाला. नेक्स्ट मी ह्या ठिकाणी 4 चंद्र घेतलेले होते. ह्या ठिकाणी 0.1 mm गोल्डन बीड्स होते आणि ह्या ठिकाणी मंगळसूत्रासाठी लागणारे आपले आहेत ते मी दाखवते आहे तुम्हाला की ह्या ठिकाणी कसे आहेत ते बीड्स. ते जे पॅन्डेट आहेत ते मी ह्या ठिकाणी दाखवते आहे तुम्हाला. ह्यापासूनच आपण हे लटकन आपले कानातल्याचं आहे तसंच बघू शकता आणि हे लटकन आपल्या कानातल्यांमध्ये येणार आहे आणि तसंच हे जे पॅन्डेड आहेत ते दाखवते आहे तुम्हाला. बघू शकता हे असे 5 पॅन्डेड घेतलेले आहेत. 3 पॅन्डेडचे मंगळसूत्र आणि 2 पॅन्डेड आपण कानातल्यामध्ये यूज करणार. ह्या ठिकाणी एक लीव शेपचा तुम्हाला एक मी क्रिस्टल बीड घेतलेला आहे. हे बघा, हे पॅन्डेड जे होते हे पूर्ण एडी स्टोन पॅन्डेड आहेत. ह्याच्यावरती गोल्डन पर्ल्सचं कोटिंग होतं, म्हणजे पर्ल्स होती, पर्ल्सची एक छोटीशी हे होतं, डिझाईन होते त्याची, ती काढलेली आहे. का तर कस्टमरला फक्त आपल्या काय पाहिजे होतं तर डायमंडमध्येच पाहिजे होतं, त्याला पर्ल्स वगैरे नको होते. मी ह्या ठिकाणी आपण व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. ह्या ठिकाणी मी 0.3 mm गेज वायर घेतलेली आहे. बघू शकता ह्या ठिकाणी मी मागे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की फुलं आपण कशी तयार करायची आहेत. मग ह्यावेळेस काय मी फुलं डायरेक्ट बनवून घेतलेली आहेत. तर सेम आपण तेच करायचं आणि बिगनरसाठी जो व्हिडिओज आहे तो खूप युथफुल आहे की कुठे जर आणि एखाद्या वेळेस जर तुमच्या भागामध्ये जर कुठे साहित्य भेटत नाही तर मला DM केलं तरी चालेल की मी इथून तुम्हाला कुरिअर करू शकते जेवढं काही साहित्य पाहिजे त्यासाठी. तर तुम्ही मला DM करू शकता की साहित्य जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या साहित्य काय काय येणार, मंगळसूत्र आहेत, कानातल्या आहेत, जे जे काही तुम्हाला बनवायचं आहे त्यासाठीचं सगळं साहित्य तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. ओके. तर ह्या ठिकाणी दुसरा एक पार्ट आहे की ह्या ठिकाणी मी फूल बनवून घेते, एक दाखवते मी तुम्हाला फूल की कसं बनवायचं आहे ते. ठीक आहे. मी फुलं बनवलेली आहेत. आता ह्या ठिकाणी मी 3च अशी फुलं बनवणार आहे, म्हणजे 3 पर्ल्सचं मी फूल बनवणार आहे जे की आपल्या चंद्राला येणार आहे आणि सेम हीच प्रोसेस आपण आपल्या फुलांसाठी पण वापरलेली आहे. बघू शकता चंद्रासाठी आपण जी फुलं यूज केलेली आहेत सेम ही तीच बनवलेली आहेत आणि फुलं जे आहेत आपले जे फ्लावर्स बनवलेले आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने बनवलेले आहेत. आपल्याला ह्यामध्ये ओव्हल शेप जे आहे तो 3च घालायचे आहेत. जे पर्ल्स आहे ते 3च घ्यायचे आहेत. बघू शकता तयार झालेला आहे या ठिकाणी.
आता ह्याला पिळा वगैरे काही घालून घ्यायचा नाही आहे, डायरेक्ट चंद्राला आपल्या अटॅच करायचं आहे. मी दाखवते तुम्हाला, अटॅच करा तसंच. थोडीशी वायर आपल्याला ठेवायची आहे की आपल्याला फिक्स करण्यासाठी वायर लागते, त्यासाठी आपण सारखी सारखी दुसरी वायर नाही घेऊ शकत, त्यामुळे एकच वायर घ्यायची, पण ती थोडीशी मोठी घ्यायची. बघू शकता, हे असं आपल्याला करायचं. आणि ह्या बीचमध्ये ह्याच्यामध्ये आपला क्रिस्टल बीडसुद्धा येणार आहे एक छोटासा, जो की व्हिडिओमध्ये नेकलेस बनवल्यावरती मी तुम्हाला दाखवलेला आहे. बघू शकता. आता हे फिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्याला एकदम ताणून असं ओढायचं आहे. बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि फुलं जे आहेत ते फिक्स करायचे आहेत. ओढल्यामुळे काय होतं, तिथला जो भाग आहे तो एकदम फिक्स होतो चांगला व्यवस्थित. आता ह्याला एक फूल सोडून एक बीड सोडून एक तुम्हाला काय करायचं आहे, फिक्स करून घ्यायचं आहे. सेम दुसरीकडे पण प्रोसेस मी तीच केलेली आहे. बघू शकता, एक सोडून एक मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. तसंच सेम मी दुसरीकडं पण घेणार आहे. आपल्याला हे फिक्स करायचं आहे, त्यासाठी आपण हे घेतलेलं आहे. सेम हा जो चंद्र आपण बनवलेला आहे, सेम बाकीचे पण जे 3 आहेत ते आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्याला जागा सोडायची की नेकलेस जर गुंफायचा असेल तर आपल्याला त्यावेळेस ह्या तारांचा उपयोग होतो. त्यामुळे आपण हे धाग्यामध्ये पण बनवू शकतो किंवा हे तारेमध्ये पण बनवू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट बाकीचे जे 3 आहेत चंद्र ते मी बनवून घेते. आणि जे ग्रीन कलरचे जे क्रिस्टल बीड आहेत छोटेसे, ते आपण परत लावणार आहोत. ठीक आहे. बाकीचे मी बनवून घेते. बघू शकता ह्या ठिकाणी मी जे चंद्र आहे ते मी बनवून घेतलेले आहेत. आणि ह्याचा जो ताराचा जो स्पेस आहे तो बघा मी ठेवलेला आहे. भरपूर सारी तार मी अशा मोकळ्या ठेवलेल्या आहेत की आपल्याला ते जॉईंट करता येतील. ठीक आहे. तारेला जो बेस आहे मेन आपला त्याला. आता मी हे फिक्स करून घेते की कसा आपल्याला नेकलेस बनवायचा हे तर मी दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये सेम तसाच. पण मी पहिल्यांदा तुम्हाला एक डेमो दाखवते की आपल्याला कसा फिक्स करायचा आहे. पहिले 2 फुलं लावले की नंतरनं चंद्र लावायचा. चंद्र लावल्यानंतरनं आणि एक फूल आपला त्या ठिकाणी लावायचं आहे. बघू शकता, चंद्र झाल्यानंतरनं आपल्याला अजून एक ते फूल लावायचं आहे. असंच करत करत आपल्याला लावायचं. आता ह्या ठिकाणी जो मी नेकलेस मला जे कस्टमरने पाठवलेला फोटो जो होता त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा मी 2 फ्लावर लावलेले आहेत, तर ह्यामध्ये फक्त एकच लावायचा होता. पण काय होतं ॲक्च्युली की आहेत ना, जो नेकलेस आहे तो खूपच गळ्यापर्यंत येतो. म्हणजे आपला नेकलेसचा जो शेप आहे तो पूर्ण गळा भरून पाहिजे तसा नव्हता येत. म्हणून मी त्यामध्ये एक फूल जे आहे ते ॲड केलेलं आहे. त्यासाठी नेकलेस मोठा झालेला आहे, त्यामुळे नेकलेस काय झाला, मोठा झाला. आणि व्यवस्थित गळ्याभोवती पूर्ण फक्त जी दोरी असते आपली ती पाठी आलेली आहे, बाकी पूर्ण गळा भरून असा तो नेकलेस वाटतोय छान. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता मी तुम्हाला एक डेमो दाखवला की आपण कसं करायचं आहे ते. नंतरने ह्या ठिकाणी क्रिस्टल बीड आपण लावलेला आहे. बघू शकता, हा आपल्याला मध्येच लावायचा आहे. मग हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. बघू शकता अशा पद्धतीने. मग आता ह्यासाठी आपल्याला 20 mm ची गेज वायर आपल्याला ह्यासाठी लागणार आहे. ह्यासाठी मग मी आता बघू शकता, बघून घ्या. हे आता ह्या ठिकाणी मी दोरीसुद्धा दाखवते तुम्हाला. दोरी ही घेतलेली आहे. यासाठी आपल्याला जमरिंग जे आहे त्याचा उपयोग करावा लागणार आहे. पहिल्यांदा मी तार घेते. आता तार जी आहे ती आपल्याला 20 mm गेज वायर घ्यायची आहे. बघू शकता. आणि नंतरनं मग मी एक काय केलेलं आहे त्या ठिकाणी फूल अटॅच करत गेलेले आहे.
फुलं जी आहेत ती कशी होतात, लूज पडतात. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याला परत गुंफावं लागतं. ही जो आता फुलांना आपली आपली जी तार सोडलेली होती ती आपण फिक्स करायला घेतो. कशामध्ये घेतो, तर जे आपले लॉक बीड असतात त्यामध्ये. लॉक बीड असतात, एक 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 घालत गेल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये आपण ही तार गुंफतो, त्याच्याने फुलं हलत नाहीत. ओके. मग हे मी ह्याचा एक डिटेल व्हिडिओ पण मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, की त्या ठिकाणी डिटेलमध्ये आपण कसं मी दाखवलेलं आहे की त्यामध्ये लॉक बीड टाकून त्या फुलांनी आपली तार आपल्या बेस वायरशी कशी अटॅच केली जाते सेम. मग थोडीशी तार ही राहते. नंतर हे पूर्ण सेट झाल्यानंतर आपल्याला चांगल्या आणि मोठ्या अशा 0.3 mm गेज वायरने काय करावं लागतं, गुंफावं लागतं डबल वेळेस. तेव्हा ती फुलं जी असतात ती पूर्ण अशी पॅक होऊन जातात, त्याला जागासुद्धा राहत नाही हलण्यासाठी. हे जे लॉक बीड आहे बघा, एक फूल मी अटॅच केलं की त्या ठिकाणी लगेच मी दुसरं पण लॉक बीड काय केलेलं आहे, अटॅच करून घेते बघा. ह्यामुळे तार हलत नाही, वायर हलत नाही आणि जे फ्लावर आहे ते व्यवस्थित फिक्स होतं. त्यासाठी आपल्याला लॉक बीड हा घालावा लागतो. बाकी चंद्रसुद्धा व्यवस्थित मी त्याच्यामध्ये जागा असते तिथूनच गुंफून घेतलेलं आहे. जसंच मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं की एक डेमो दाखवलेला की कसं आपण दाखवणार आहोत, कसे आपण फुलं अटॅच करणार आहोत, तर सेम की 2 फुलानंतरनं एक चंद्र, नंतरनं एक फूल, नंतर परत एक चंद्र आणि एक मधला मिडल जे फूल आहे ते आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता बघू शकता हा नेकलेस पूर्ण आपला रेडी झालेला आहे. ह्या ठिकाणी मध्येच बघा मी ह्या ठिकाणी एक क्रिस्टल बीडसुद्धा मी त्या ठिकाणी छोटासा ॲड केलेला आहे, जो की गळ्याला व्यवस्थित आपण घातला की तो व्यवस्थित गळ्याखालीच दिसणार आहे. अशा पद्धतीने हा जो आपला जो एक चंद्रतारे नेकलेस आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जसे की माझे नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सपोर्ट करा. थँक्यू.